नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे डॅशिंग IPS अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा संकल्प. भीषण दुष्काळ, जायकवाडी धरणाचं पाणी आटले. 2.5 लाख पारंपरिक मच्छीमारावर उपासमारीची वेळ. इतर कुठलेही काम येत नसल्याने अनेकांना खायला 2 वेळेचे अन्न मिळेल का याची चिंता. आता सविस्तर बातम्या. नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे डॅशिंग अधिकारी म्हणून परिचित असलेले IPS अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आला असून वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे डॅशिंग अधिकारी म्हणून परिचित असलेले IPS अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपवण्यात आलाय. शुक्रवारी सायंकाळी उशिरा पाटील शहरात दाखल झाले. शनिवारी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पाटील यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. सध्या नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख असलेले पाटील नागपूरमधून कारभार सांभाळतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती झाली. सांगली जिल्ह्यात जन्मलेल्या पाटील यांचे साताऱ्याच्या सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण झाले. इस्लामपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्यांनी दिल्लीत UPSCची तयारी केली. त्यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूर येथे झाली. त्यानंतर खामगाव, गडचिरोली, सातारा, पुणे ग्रामीण येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तब्बल 174 नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावून त्यांना मुख्य प्रवाहात आणले होते. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा केंद्रीय नेता मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवादी ठार केले होते. भीमा कोरेगाव प्रकरण असो किंवा मराठी क्रांती मोर्चा असो, या सर्व परिस्थिती सक्षमपणे हाताळल्या. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना मनासारखी बदली कामातून थोडासा दिलासा व ड्युटीमध्ये सुलभता देऊन पाटील यांनी आपलाही कोणी विचार करणारा आहे असा विश्वास कर्मचाऱ्यात निर्माण केला. शनिवारी संदीप पाटील यांनी पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जायकवाडीत केवळ 6%च पाणीसाठा शिल्लक राहिल्याने धरणावर मासेमारी करून उदरनिर्वाह करणारे 2 ते 2.5 लाख मच्छीमार यांच्यावर यावेळेसचा दुष्काळ जीवावर उठलाय. असे काहीसे चित्र जायकवाडी धरण परिसरात पाहावयास मिळत आहे. जायकवाडी धरणावर मासेमारी करून उदरनिर्वाह करणारे 25,000 कुटुंब आहेत. जवळपास 2 ते 2.5 लाख मच्छीमार या धरणावर अवलंबून आहेत. अनेक पिढ्या हे पारंपरिक मच्छीमार धरणावरच आपली उपजीविका भागवत मासेमारी करतात. याशिवाय कुठलाही कामधंदा येत नसल्याने पूर्णपणे ते जायकवाडी धरणाच्या मासेमारीवरच अवलंबून आहेत. मात्र यावेळेसच दुष्काळ या मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जीवावर उठलाय. जायकवाडी धरणात केवळ 6% एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे या जलाशयातील मासे जवळपास संपुष्टात आले आहेत. यामुळे दिवसभर पाण्यामध्ये राहून सुद्धा या मच्छीमारांना जाळ्यात काहीच मिळेना. परिणामी या मच्छीमारांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. आता शाळा उघडतील, मुलांचं शिक्षण कसं करावं, घर कसं चालवावं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. प्रशासनाने पावसाळ्यात या धरणामध्ये मत्स्यबीज सोडावे व ही मत्स्यबीज मोठी होईपर्यंत मच्छीमारांना शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. यावर्षी जायकवाडी जलाशयामध्ये पाऊस न पडल्यामुळं जायकवाडी जलाशय भरलं नाही आणि पाणी आता जायकवाडी जलाशयामध्ये अवघ्या 5% पाणी राहिल्यामुळं धरणामध्ये गाळाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. जे थोडं बहुत जे मच्छीचं बीज आहे ते गाळामुळं ते पूर्ण संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळं जरा याच्यामध्ये आता जरा मच्छी बी सोडलं बी तरी जे खार समाज असतील, भिल समाज असतील, भोई समाज असतील यांना साधारण 6 ते 8 महिने मासे वाढायला जाणार आहे. तवर हे उपासमारीची वेळ राहणार आहे. त्यामुळं शासनाला आमची विनंती आहे, काहीतरी अशी ठोक काहीतरी मदत मच्छीमारांना शासनाने त्वरित करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. पैठणच्या MIDC मधील धक्कादायक प्रकार समोर आला असून कारखान्यामधील केमिकलयुक्त दूषित पाणी थेट शेतकऱ्यांच्या विहिरीत येत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यामुळे परिसरातील नागरिकांच्या व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
पैठण MIDC मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या विहिरींना केमिकलयुक्त दूषित पाणी येत आहे। यामुळे कारखान्याच्या वेस्टेज पाण्यामुळे अनेक गावांचे जगणेच मुश्किल झाले आहे। दूषित पाण्याचा परिणाम नागरिक आणि गुरांवरच नाही तर तब्बल हजारो एकर शेतीवर होताना दिसतोय। हजारो हेक्टरवरील जमीन शेती नापिकी होत असून परिसरातील नागरिकांच्या व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। कारखान्याच्या दूषित पाण्याचा निचरा केला जातो, मात्र नियोजन व्यवस्थित नसल्याने हे दूषित पाणी हातपंप, बोरवेल आणि विहिरीत मिसळले आहे। त्यामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। कारखान्याचे दूषित पाणी खरंच शेतकऱ्यांच्या विहिरीत जाते काय हे जाणून घेण्यासाठी ADNने याची शहानिशा केली, तेव्हा धक्कादायक प्रकार नजरेसमोर आला। शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रार केली, मात्र अधिकारी कुठलीही दखल घेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता याबाबत आम्हाला बाईट देता येत नाही असे सांगून अधिकाऱ्यांनी यावर बोलणे टाळले। महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार पावसाळी व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून त्या अंतर्गत पावसाळी व्यवस्थापनासाठी पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन यांच्या अनुषंगाने हर्सुल तलाव येथे मॉक ड्रिल घेण्यात आले। महानगरपालिकेचे विविध विभाग पावसाळी व्यवस्थापनासाठी सज्ज झाले आहेत। यात विद्युत, उद्यान, यांत्रिकी विभागांच्या वतीने पावसाळी हंगामात निर्माण होणाऱ्या विविध परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत। शनिवारी हर्सुल तलाव येथे अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या वतीने पावसाळी व्यवस्थापनासाठी करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीची पाहणी व विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले। अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या उपस्थितीत मॉक ड्रिल घेण्यात आले। यावेळी उपआयुक्त तथा अग्निशमन विभाग प्रमुख अंकुश पांढरे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना राणे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, मुख्य अग्निशमन अधिकारी RK सुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी स्वप्नील सरदार, माजी अग्निशमन अधिकारी शिवाजी झंझन, आरोग्य विभागाचे जलद कृती दलाचे पथक कर्मचारी यांची उपस्थिती होती। यावेळी तलावात उपलब्ध असलेल्या बोटीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपआयुक्त अंकुश पांढरे, व्यवस्थापन अधिकारी स्वप्नील सरदार यांची उपस्थिती होती। तसेच महानगरपालिकेकडे असलेले हायड्रोलिक कटर, हायड्रोलिक लिफ्टर, इन्फिटेबल एअरबॅग, वेगवेगळ्या प्रकारचे अग्निशमन उपकरणे, इन्फिटेबल टेंट्स, आपत्ती व्यवस्थापनातर्फे देण्यात आलेले टॅक्टिकल हेल्मेट, BA सूट्स, विविध प्रकारच्या दोऱ्या आदींचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। आपत्ती व्यवस्थापन प्रमुख स्वप्नील सरदार यांनी स्वतः BA सूट्स परिधान करून याचे परीक्षण केले। यानंतर पट्टीचे पोहणारे यांनी प्रात्यक्षिक दाखविले। यावेळी फायर टेंडर, रेस्क्यू व्हॅन, गरवारे कंपनी व MSRDC यांचे पथक व रेस्क्यू व्हेकल यांचे पथक उपस्थित होते। त्यांनी यावेळी त्यांच्याकडे असलेल्या उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवले। छान आहे, कारण कसं आग विझल्यानंतर ते इक्विपमेंट खराब होते। जर आपण पावडर मारलं तर पावडर त्या इक्विपमेंट जातं, हे कॅम्प्युटर झालं, हे झालं तर ते खराब होतं, आग विझवू सुद्धा। पण आपण जर CO2 गॅसचा वापर केला पकडण्यासाठी लेवर दिली, म्हणजे याचं 5 ते 6 फूट डिस्टन्स लांब राहून हे करायचे। तसं ओपन आणि क्लोज दिलेलं आहे, त्या डायरेक्शन आपल्याला फक्त वॉल फिरवायची आणि हा जेव्हा ऑपरेट करताना आगीच्या बेसवरच मारायचं, अप डाऊन नाही। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय, आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02,
गणेश उंद्रे 8830674658. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाद ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मराठवाड्यातील दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेतली. आता काही लोक अचानक झोपेतून जागे झाल्यासारखे दौरे करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना उद्देशून केलाय. मराठवाड्यात असलेला दुष्काळ या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी डिव्हिजनल कमिशनरकडे एक तातडीची बैठक घेतली होती. इव्हन दो आचारसंहिता असताना अशी बैठक घेता येते का, तर त्यासाठी पूर्व परवानगी सुद्धा सरकारने निवडणूक आयोगाकडे मागितली, त्यांना ती दिली. दुष्काळासंदर्भामध्ये करायच्या उपाययोजना काय केलं पाहिजे, कोणत्या लेवलनी केलं पाहिजे, किती गांभीर्याने घेतलं पाहिजे, या संदर्भामध्ये सर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांना, कलेक्टरांना, डिव्हिजनल कमिशनरला देण्यात आलेल्या आहेत. या बैठकी पार पडल्यानंतर काही लोक झोपीतून जागे झाल्यासारखे जागे झालेत आणि आता ते पाहणी दौरे करत आहेत. मुळामध्ये निवडणुकीच्या प्रचारानंतर मिळालेली उसंत आणि त्या अनुषंगाने केलेले ह्यांचे हे दौरे राजकीय भांडवल कसं करता येईल यासाठी झालेले दौरे आहेत. सर्व तालुक्यातील जनतेला माहिती आहे, मराठवाड्यातील जनतेला माहिती आहे की सरकार यावर काय उपाययोजना करत आहेत, किती ठिकाणी किती टँकर लागलेले आहेत, कसा पाणी पुरवठा केला जातोय. आणि मग हे दौऱ्याची पाहणी करताना मग मुख्यमंत्र्याला फोन लावणे आणि मुख्यमंत्री नॉट रिचेबल असं सांगणं, जणू काही हे फोन लावणारा आणि मुख्यमंत्री यांच्या फोनची वाट पाहत बसले असतील असा त्यांचा समज असावा. काल अहिल्यादेवींची जयंती साजरी करायला चोंडीमध्ये स्वतः मुख्यमंत्री होते, त्यांच्याबरोबर मी स्वतः होतो. आणि एखाद्या मोठ्या भव्य कार्यक्रमामध्ये असताना किंवा भाषण करताना आलेला फोन उचलत नसतात हे समजण्यासारखं आहे. पण तरीही यांना टीका कशी करता येईल यावर यांचा जास्त भर आहे. या सरकारने काय करतं, या सरकार कसं चाललंय हे सर्वसामान्य जनता जाणते. परंतु यापूर्वीचं सरकार कसं होतं याच्याकडे जर पाहिलं तर हे सगळं अजगरासारखं झोपी गेलेलं सरकार होतं. आम्हाला कोणाशीच काही देणं घेणं नाही, आम्ही कुणाकडेच पाहणार नाही आणि प्रत्येकजण आपापल्या खात्याचा मंत्री हा मला कसं भर अब्दुल्ला गुड थैली में या पद्धतीचा त्यांचा तो कारभार चालला होता. ही सर्व जनता जाणते. म्हणून आमच्यावर टीका करण्यापैकी किंवा त्याच्याऐवजी तुम्ही सरकारला सपोर्ट केला पाहिजे. जे सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक काम करतं त्यावेळेला आपली भूमिका त्यांच्याबरोबर राहून किंवा त्यांना सहकार्य करून शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, मग ते कोणत्याही तालुक्याचे असेल, तुमच्या मतदारसंघातील जरी असले तरी हे सोडवण्याचा प्रयत्न तुम्हाला केला पाहिजे. बऱ्याच अडचणीनंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील चित्रपट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 14 जून रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या ट्रेलरचे मनोज जरांगे यांच्या हस्ते अंतरवाली सराटीत गावातून प्रदर्शित झाला.
मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे नाव देण्यात आले आहे. बऱ्याच अडचणीनंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील चित्रपट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पूर्ण झाला असून 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचे मनोज जरांगे यांच्या हस्ते अंतरवाली सराटीत गावातून नुकतीच प्रदर्शित करण्यात आले. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील क्षणाची पटकथा तयार करून भूमिका साकारली आहे. रोहन पाटील हे मनोज जरांगे यांच्या भूमिकेत आहेत, तर चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे आणि दिग्दर्शक शिवाजी दोलताडे हे आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे नाव देण्यात आले आहे. अरे तुला काय आरक्षणाचं महत्व कळणार आहे? जाऊन विचारते कुटुंबांना ज्यांच्या एकुलत्या एक लेकरानं जीव दिलाय आरक्षण नसल्यामुळं. इथं माया समाजाची पोरं जीव द्यायला लागलेत, त्यांच्यासाठी आंदोलन करायचं म्हणून. पण या लाठीचार्ज आणि या गोळीबाराचा आदेश कोणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे. तर तुला पाहिजे तर पहिल्यापासूनच तुला पटते तेच करतात. साहेब महाराजांचा मावळा आहे मी, तलवारबाज मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही. शिकवण जिजाऊची मापळ्यांची साथ, डोईवर सदा माय भवानीचा हात. 12 माबळात धर्माचं निशान, रोवुनिया दिला रयतेला अभिमान. एक मराठा. सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी काम करणारे अधिकारी अशी ओळख असणारे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड हे 31 मे रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. आपल्याकडे अडचण घेऊन येणारा प्रत्येक सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी अडचण सोडवण्यासाठी काम केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित निरोप समारंभात विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपायुक्त जगदीश मिनियार, विभागीय आयुक्त अर्दड यांच्या पत्नी छायाताई व मुलगी अपेक्षा यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. अर्दड म्हणाले, आपण अधिकारी म्हणून काम करताना शासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतो. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची ही एक संधी असते. येणाऱ्या प्रसंगात तसेच संकटावर मात करण्यासाठी शांतपणे विचार करून निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपल्याला प्रत्येक प्रसंगात काम करताना सर्वांचे सहकार्य मिळाले. आपण नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथे विविध पदावर काम केले असल्याचे सांगताना अर्दड यांनी सेवा कालावधीतील प्रसंगानिहाय आपले अनुभव विशद केले. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विभागीय आयुक्त अर्दड यांनी शहर पाणी पुरवठा योजनेसाठी भरीव योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपायुक्त जगदीश मिनियार, सुरेश वेदमुथा, हिंगोलीचे अप्पर जिल्हाधिकारी कुशाल सिंग परदेसी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नयना बोंदर्डे यांनी केले. शहर पोलीस विभागात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुभाष हिवराळे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यावेळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद जगताप यांच्यातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. औरंगाबाद शहर पोलीस दलात बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुभाष हिवराळे हे नियत वयोमानानुसार 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या वतीने सुरुवातीला त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्त मनोज लोहिया हे स्वतः सेवानिवृत्त झाले. म्हणून या दोघांचे देखील समाजसेवक प्रल्हाद जगताप यांच्यातर्फे पुष्पहार घालून त्यांना निरोप देण्यात आला, तर त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शासकीय मुद्रणालय येथील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नेते कैलाश जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुभाष हिवराळे यांच्या परिवारातील सदस्य, नातेवाईक आणि शहर पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे डॅशिंग IPS अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा संकल्प. भीषण दुष्काळ, जायकवाडी धरणाचे पाणी आटले.
2.5 लाख पारंपरिक मच्छीमारावर उपासमारीची वेळ. इतर कुठलेही काम येत नसल्याने अनेकांना खायला 2 वेळेचे अन्न मिळेल का याची चिंता. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.